घरचे पैसे चोरीला गेल्याच्या क्षुल्लक संशयावरून पतीने आपल्या 30 वर्षीय पत्नीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे। पीडित महिला गीता श्यामदुलारे राजपूत या कावरापेठ येथील सोनपापडी कारखान्यात काम करतात आणि शाहू मोहल्ला 5 मंदिर परिसरात भाड्याच्या घरात राहतात। त्यांचा 45 वर्षीय पती श्याम दुलारे वसंतलाल राजपूत हा बुट्टीबोरी येथे नाश्त्याचे दुकान चालवतो आणि तिथेच राहतो। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जून रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास आरोपी पती घरी आला। घरात ठेवलेले पैसे चोरीला गेल्याचा संशय घेत त्याने पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली। हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने घरात असलेला लोखंडी पाईप उचलून गीता यांच्या दोन्ही हातांवर आणि पायांवर सपासप वार केले। या भीषण मारहाणीत गीता यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांचे हाड फ्रॅक्चर झाले आहे। जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी आरोपी पती श्याम दुलारे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत।